नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत मटर पनीरची भाजी। त्यासाठी लागणारं मी साहित्य इथे घेतलं आहे। मटर, पनीर, त्यात दही घेतलं इथे, लाल मिरची पावडर, कलरचं तिखट आहे, हळद, धणा पावडर, जिरे, कसुरी मेथी, खडा मसाला, पनीरचा मसाला, त्यानंतर आलं लसूण पेस्ट। त्यानंतर मसाला करण्यासाठी ते कांदा घेतला आहे, काजू, लाल मिरची पावडर, हे कोथिंबीरीचे देठ घेतले, टोमॅटो आणि तेजपत्ता। आपण हे तेल गरम करून घेतले। आपण याच्यामध्ये आता पनीर फ्राय करून घेऊया। आपलं हे पनीर आता चांगलं फ्राय झालेलं आहे, तर सोनेरी असा कलर आलेला आहे। आपण आता काढून घेऊया हे आणि याच्यामध्ये आपण मसाला करूया। आपण आता ग्रेव्हीसाठी हे तेलामध्ये परतून आपण ग्राइंड करून घेणार आहोत। आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया, फ्राय करून घेऊया चांगला। कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा लवकर फ्राय होईल। कांद्याला चांगला गुलाबी कलर आला की आपण मग टोमॅटो टाकणार आहोत। कांद्याचा कलर आपला चांगला चेंज झाला आहे, गुलाबी कलर आला। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया, नंतर काजू, कोथिंबीरीचे काड्या आणि मिरची। चांगलं आपण हे पण चांगलं शिजवून घ्यायचं आहे, टोमॅटो वगैरे। टोमॅटो पण आपलं असं चांगलं असं सॉफ्ट झालं आहे, आता हे फ्राय झालेलं आहे। पण हे आता थंड करून घेऊया, ग्राइंड करून घेऊया। आपण मटर बॉईल करण्यासाठी पाणी गरम करत ठेवलं आहे। याला आता उकळी आली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकणार आहोत आपण आणि थोडं मीठ। याच्यामध्ये आता आपण मटर टाकून घेऊया, मटर हे बॉईल करून घेऊया आपण। हे आपण आता इथे दही घेतलं आहे, ह्याच्यामध्ये आपण हे मसाले मिक्स करून घेणार आहोत। हे सगळे आपण मसाले मिक्स करून घेऊया। हे असे चांगले आपण मिक्स करून घेऊया। हे आपण असं सगळं मिक्स करून घेतलं आहे, मसाले सगळे। आता मसाला आपण ग्राइंड करून घेऊया। मी ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं आहे आणि ग्राइंड करून आता ही भाजी तयार करण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं आहे। ते तेजपत्ता टाकणार आहोत, तर खडे मसाले, जिरं, त्यानंतर हे दह्यामध्ये मिक्स करून मसाले घेतले ते टाकून घेणार आपण। हे आपलं असं मसाले चांगले असे फ्राय झालेत, इथे आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आपण, परतून घेऊया। त्यानंतर आपण हा ग्राइंड केलेला मसाला आहे तो टाकून घेऊया। आपण आता ग्राइंड केलेला मसाला आहे तो म्हणजे टाकून घेऊया। आपण आता मसाला तेल चांगला सुटेपर्यंत परतून घेणार आहोत चांगला। हा मसाल्याला आपल्या हे आता ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे। आपण याच्यामध्ये आता मटर टाकून घेऊया। आपण हे आता मटर याच्यामध्ये टाकून घेऊया, बॉईल केलेले। हे आपण आता थोडं मिक्स करून घेऊया मटर।
आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ. आपण याच्यावरती 2 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे. आपण हे झाकण काढणार आहोत आता. हा काय छान कलर आला आहे, वास पण खूप छान सुटला आहे भाजीचा. आपण याच्यामध्ये आता पनीर टाकून घेऊया. मिक्स करूया पनीर. पण आता पनीर टाकले ते 2 मिनिटं झाकून ठेवूया. आपली तयार झालेली आहे भाजी. आपण आता सर्व करून घेऊया. आपली तयार झालेली आहे मटर पनीरची भाजी. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.